सैराटच्या चाहत्यांना दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी दिली आनंदाची बातमी। नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत त्याच विषयावर जो सगळ्यांच्याच मनात खास जागा बनवून गेला आहे, सैराट। नात्यांची सुंदर गोष्ट, प्रेमाची जादू आणि समाजाच्या चौकटीशी झुंज देणारी एक हृदयस्पर्शी कथा म्हणजेच सैराट। सैराट आता पुन्हा एकदा आपल्या भेटीला येतोय। हो, तुम्ही बरोबर ऐकलत। नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट हा सुपरहिट मराठी सिनेमा आता पुन्हा प्रदर्शित होतोय। 2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने मराठी सिनेसृष्टीला एक नवी उंची दिली होती। आकाश ठोसर, रिंकू राजगुरू यांच्या अभिनयाने प्रत्येकाच्या मनात परशा आणि आर्चीला अमर केलं। गाणी असोत किंवा कथा, आता तब्बल 9 वर्षांनी तोच अनुभव आणि त्याच आठवणी पुन्हा एकदा थिएटरमध्ये जगता येणार आहेत। नुकतंच नागराज मंजुळे यांनी सैराट हा पुन्हा प्रदर्शित होणार असल्याची घोषणा केली आहे। इंस्टाग्रामवरती पोस्ट करत त्यांनी ही माहिती दिली आहे। त्यात त्यांनी असं लिहिलंय, 9 वर्षांनी पुन्हा एकदा सुटणार फिरतीचं वारं, सैराटची जादू पुन्हा अनुभवा आपल्या जवळच्या चित्रपटगृहात। तर 2016ला ज्या सिनेमाने संपूर्ण महाराष्ट्राला याड लावत तब्बल 100 कोटींची कमाई केली होती, तोच सिनेमा पुन्हा एकदा नवा विक्रम बनवायला सिनेमागृहात येतोय। या येत्या 21 मार्च पासून सैराट हा सिनेमा आपल्याला सिनेमागृहात पाहता येणार आहे। सैराटचा हा रिलीज फक्त चित्रपट पाहण्याचा नव्हे, तर त्या आठवणींना पुन्हा जगण्याचा सुवर्ण योग आहे। मोठ्या पडद्यावर तेच रोमांचक क्षण पुन्हा अनुभवायचा असेल तर ही खास संधी तुमच्यासाठी आहे। मोबाईलवर किंवा टीव्हीवर सैराट पाहण्याचा अनुभव आणि थिएटरमधला जिवंत अनुभव यात जमीन आसमानचा फरक आहे। मोठ्या स्क्रीनवर तीच जादू, तेच थरारक क्षण आणि सैराटचं गारुड पुन्हा अनुभवण्यासाठी थिएटरमध्ये जायलाच हवं। आतापर्यंत या मागील काही महिन्यांपासून अनेक हिंदी सिनेमे रिलीज करण्यात आलेत, पण मराठीमध्ये असा निर्णय कोणीही घेतला नव्हता। तो आता सैराटच्या टीमने घेतला आहे।